तर या ठिकाणी वाशाळा संघ वाशाळा संघाकडून सलामीची जोडी बघायला मिळते. भूषण आणि कुलदीप एक सिनियर खेळाडू आहेत. कुलदीप उर्फ बाळा. दरम्यान पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी कट केला बॉलला. एक धाव मिळाली. प्रथम षटक घेऊन आलाय कल्पेश वैतरणा संघाकडनं. आणि स्ट्रायकिंग एंडवर जर बघायला गेलं तर एक सिनियर खेळाडू दिसतात. सिनियर खेळाडू बघायला मिळतात. ते म्हणजे बाळा दादा. या वेळेला आखूड टप्प्याचा चेंडू होता. पॉइंट क्षेत्रामध्ये सूर्यक असा फटका आहे. चेंडू जातोय. पण बाउन्स 4 रन्स. नक्कीच म्हटलं होतं मी ज्या वेळेला ते स्ट्राईकला गेले तेव्हाच म्हटलं होतं की एक अनुभवी एक सिनियर खेळाडू त्या ठिकाणी. हॅलो. एक सुंदर फटका बघायला मिळाला कुलदीप यांच्या बॅटमधून. चौकार बघायला मिळाला. या चौकाराने संघाची धावसंख्या झाली आहे 5 धावा. 2 चेंडू आणि 5 धावा. बघूया पुढील चेंडू असेल कल्पेश याचा कुलदीप साठी. यावेळेस नक्कीच या चेंडूला सन्मान दिला. कारण की चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे खूप महत्वाचं असतं. तर निर्धाव चेंडू बघायला मिळाला. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता. मिस टायमिंग झालाय. बघूया चेल होतो की नाही. चांगला प्रयत्न होता चेल घेण्याचा. बघूया दुसरा धावेच्या प्रयत्नात होता भूषण, परंतु कुलदीप यांनी माघारी परतवले. भूषण याला त्यावर एक धाव मात्र पूर्ण झाली. एका धावेने संघाची धावसंख्या झाली आहे 6 धावा. दरम्यान षटकातील 5वा चेंडू घेऊन जातोय कल्पेश. स्ट्राईकला आहे भूषण. या वेळेला कट केलेला चेंडू फेकी मात्र खराब बघायला मिळाली. त्यावर एकदा मात्र पूर्ण झाली. एका धावेने वाशाळा संघाची धावसंख्या झाली 7 धावा. यावेळेस स्ट्राईकला आहेत कुलदीप. बघूया कुलदीप स्ट्राईक एंडवर आहेत. शेवटचा चेंडू आहे. कशा प्रकारे समाचार घेतील या चेंडूचा. तर कशा प्रकारे हाताळेल कल्पेश या चेंडूला. पुढील चेंडू असेल कुलदीप साठी. यावेळेस मोठा फटका बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कैलास होते. चुकी झाली त्यांच्याकडनं आणि त्या ठिकाणी चौकार बघायला मिळाला. झेल पर्यंत पोहोचू शकले नाही. परिणामी 4 धावांसाठी चौकार. या 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 11 धावा.
एक षटकाच्या समाप्तीनंतर वाशाळपी संघाची धावसंख्या झाली 11 धावा. दुसरा षटक घेऊन आलाय रमेश. स्ट्राईकला आहेत भूषण. भूषण टू रमेश. भूषणसाठी पहिला चेंडू होता, स्वैर मारा केला, वाईट चेंडू घोषित केला पंच रवी यांनी आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 12 धावांवरती. पुढील चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू बघायला मिळाला, म्हणजेच वाईट चेंडू घोषित केला पुन्हा एकदा पंचांनी. या एका धावाने संघाची धावसंख्या झाली आहे 13 धावा. पुढील चेंडू भूषणसाठी. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फटका सजवलाय, बघूया चांगले क्षेत्ररक्षण झालंय, धावबाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही, धावबाद झालाय भूषण. या वेळेला पहिला फलंदाज तंबूमध्ये परततोय तो भूषण. भूषणाची जागा सांभाळण्यासाठी आलाय कुणाल. बॅक टू बॅक दोन चेंडू वाईट टाकले होते, त्यानंतर एक धावबाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला कुणाल. स्ट्राईकला आहेत कुलदीप. धावसंख्या झाली आहे 13 धावा. या वेळेला पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी बघायला मिळते. डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर चेंडू त्या ठिकाणी बघायला मिळतात. परिणामी एक धाव मिळाली. वाशाळबी या संघाला धावसंख्या झाली आहे 14 धावा. जवळजवळ त्या ठिकाणी त्रिफळाचीत. आणि फलंदाज बाद झालाय कुलदीप. नवीन फलंदाज मैदानात दिगंबर. पुढील चेंडू रमेश याचा दिगंबर साठी. यावेळेला आखून टप्प्यात चेंडू होता, निर्धाव चेंडू म्हणता येईल. तर पुढील चेंडू कल्पेश याचा. बघूया खोलवर टप्पा चेंडू होता, खोदून काढले, क्षेत्ररक्षण झालंय, धावा होण्याची शक्यता बघूया. त्या ठिकाणी चांगली फेकी झाली होती, परंतु दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ असल्यामुळे ही धाव पूर्ण होऊ शकली आणि एका धावेने संघाची धावसंख्या झाली 15 धावा. चेंडू 4, 2 चेंडू शिल्लक. बघू षटकातील पुढील चेंडू घेऊन जातोय कल्पेश. स्ट्राइक एंडवर आहे कुणाल. चांगला फटका बघायला मिळाला, त्या ठिकाणी चेंडू चौकार. या चौकाराने वाशाळबी या संघाची धावसंख्या झाली आहे 19 धावा. बघूया पुढील चेंडू कोणासाठी. या वेळेला उत्तुंग फटका आहे, चेंडू जातोय षटकार 6 धावांसाठी. या 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 25 धावा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर वाशाळबी या संघाची धावसंख्या झाली आहे 25 धावा.
पुढील षटक घेऊन आलाय कल्पेश. बघूया पुढील षटक घेऊन आलाय कल्पेश. कल्पेशचा पहिला चेंडू आहे, त्या ठिकाणी संधी निर्माण झाली होती, चांगला प्रयत्न होता परंतु झेल सुटलाय. क्षेत्ररक्षक भगवान याच्याकडनं झेल सुटतोय. प्रयत्न चांगला होता. पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण झाली होती. तर मग एकदा पूर्ण झाले, एक धावाने संख्या झाली 26 धावा. पुढील चेंडू स्ट्रायकिंग एंडला आहे कुणाल दानके. त्या ठिकाणी नक्कीच सन्मान दिलाय चेंडूला. बघूया धावा घेण्याचा प्रयत्न होता परंतु थांबवलाय दिगंबर याने कुणाल याला. आणि निर्धाव चेंडू त्या ठिकाणी बघायला मिळाला. बघूया षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईकला आहे तर कुणाल. आतापर्यंत कुणाल याने एक मोठा फटका बघायला मिळाला कुणाल याच्या बॅट मधून. आता मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. बघूया चेंडू त्या ठिकाणी फील्ड होतोय. चेंडू फील्ड होईपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 28 धावा. कुणाल हा वैयक्तिक 12 धावांवरती खेळतोय. बघूया कुणाल चेंडू असेल तो. या वेळेला सुंदर फटका, एक नेत्रदीपक फटका बघायला मिळाला. चेंडू जर बघितला गेला तर खूपच दूर, खूपच लांब दिसतोय जाताना. षटकार. या 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली 34 धावा. काय फलंदाजी करतोय कुणाल धानके. आतापर्यंत 2 चौकार, 2 षटकार, 1 चौकाराच्या सहाय्याने कुणाल वैयक्तिक खेळतोय 18 धावांवरती. हॅलो, बघूया पुढील चेंडू कुणालसाठी कल्पेशचा. षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 5वा चेंडू घेऊन जातोय कल्पेश. स्ट्राइक एंड वर आहे कुणाल. फुलटच चेंडू पुन्हा एकदा फेकून दिला लेग साइडच्या दिशेला. चेंडू 1 बाउन्स जाईल. चौकार 4 धावांसाठी. सुंदर फलंदाजी कुणाल याची. या 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 38 धावा. शेवटचा चेंडू. षटकातील जवळजवळ कल्पेश यांनी 5 चेंडू टाकले गेले, 13 धावा खर्च केल्या. तर शेवटचा चेंडू घेऊन जाईल कल्पेश. स्ट्राइक एंड वर आहे कुणाल, ज्याने आतापर्यंत 22 धावांवरती खेळतोय. कुणाल शेवटचा चेंडू. या वेळेला चांगला फटका आहे. नक्कीच 1 धाव पूर्ण झाले. षटक संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 39 धावा. हॅलो, 39 धावसंख्या झाली. हॅलो, चला पंच सामन्याला सुरुवात करायची. अजून एक सामना खेळवायचा आपल्याला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर वाशाळी संघाची धावसंख्या झाली 39 धावा. कुणाल हा वैयक्तिक
22 धावांवरती खेळतोय. हॅलो. वैयक्तिक दुसरं संघासाठी चौथा षटक घेऊन आलाय रमेश. स्ट्राइक एंडवर आहेत कुणाल. कुणालसाठी पहिला चेंडू खूपच सुंदररित्या त्या ठिकाणी कट केलाय चेंडूला. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली धावून. या एका धाव्याने संघाची धावसंख्या झाली 40. दरम्यान पुढील चेंडू दिगंबर साठी या वेळेला सुरेख चेंडू हाताळला गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. षटकातील तिसरा चेंडू घेऊन जातोय रमेश दिगंबर साठी. लोवर फुलटच चेंडू होता. फटका चांगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते त्या, परंतु थोडस चुकी करताय क्षेत्ररक्षक. दरम्यान 2 धावा धावून पूर्ण झाल्यात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 42 धावा. पुढील चेंडू रमेश याचा स्ट्राइक एंडवर आहेत. दिगंबर आखून टप्प्याचा चेंडूला फेकून दिलाय लेग साइडच्या दिशेला. चेंडू जातोय षटकार 6 धावांसाठी. या 6 धावांनी धावसंख्या जर बघायला गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 48 धावा. जवळजवळ 22 चेंडूंचा खेळ झाला आणि त्या 22 चेंडूंमध्ये धावसंख्या धावफलकावरती दिसते 48 धावा. पाहूया पुढील चेंडू दिगंबर साठी. रमेश याचा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी एक धाव मात्र धावून पळून पूर्ण झाली आहे. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल. या एका धाव्याने संघाची धावसंख्या झाली 49 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. जवळजवळ 5 चेंडूंमध्ये रमेश याने 10 धावा खर्च केल्या. आता स्ट्राइक एंडवर आहेत कुणाल. बघूया कुणालसाठी पुढील चेंडू असेल. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जातोय रमेश. रमेश टू कुणाल. या वेळेला सुरेख फटका आहे. चेंडू जातोय षटकार. सुंदर फलंदाजी. खूपच नेत्रदीपक फटके बघायला मिळाले कुणालच्या बॅट मधून. जर बघायला गेलं तर कुणाल हा वैयक्तिक 30 धावांवरती खेळतोय. माननीय गणेश दसडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आयोजकांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर धावसंख्या झाली आहे 55 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर वाशाळबी या संघाची धावसंख्या झाली 55 धावा. खूपच सुरेख फलंदाजी करतोय कुणाल आपल्या संघासाठी. जवळजवळ कुणाल वैयक्तिक 9 चेंडू आणि 30 धावांवरती खेळतोय. दरम्यान पुढील गोलंदाज रोहित. चांगला फटका आहे. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षणाचा त्या ठिकाणी बघायला मिळते वैतरणा संघाकडनं. दरम्यान 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावा धावसंख्या 57 धावा. षटक क्रमांक 5 घेऊन आला रोहित. रोहितच्या पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी 2 धावा. धावसंख्या झाली 57 धावा. बघूया पुढील चेंडू असेल दिगंबर साठी.
आखूड टप्प्याचा चेंडू आहे. सुंदर फटका मिळून क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चांगले क्षेत्ररक्षण झालंय. त्या ठिकाणी एक धाव मात्र पूर्ण झाली. या एका धावाने संघाची धावसंख्या झाली आहे 58 धावा. आता मात्र स्ट्राईकला उभा आहे तो कुणाल, ज्याने सुंदर फलंदाजी केली आतापर्यंत. 9 चेंडू आणि 30 धावा ठोकल्यात. आपल्या संघासाठी खूपच सुंदर असं योगदान दिलंय. तोच फलंदाज आपल्याला स्ट्राईक एंडवर बघायला मिळतोय. पुढील चेंडू असेल कुणालसाठी. या वेळेला मात्र फटका फसलाय. चेंडू निर्धाव जाईल. निर्धाव चेंडूची सांगता होते. षटकातील 3 चेंडू शिल्लक आहे. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. तर रोहितचा पुढील चेंडू षटकातील 4था चेंडू घेऊन जातोय रोहित कुणालसाठी. यावेळेस काय सुंदर फटका बघायला मिळाला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. कैलास चांगली फेकी झाली. फेकी होईपर्यंत त्या ठिकाणी एकच धाव पूर्ण झाली. त्या एका धावेने संघाची धावसंख्या झाली 59 धावा. बघूया षटकातील 4था चेंडू घेऊन जातोय रोहित. स्ट्राईकला दिगंबर पाशाळबे संघाचे या फलंदाज. आणि यावेळेला फटका हवेत आहे. त्यावर मात्र एक धाव पूर्ण झाली. त्या एका धावेने संघाची धावसंख्या झाली 60 धावा. षटकातील शेवटचा चेंडू 5वं षटक मार्गस्थ आहे. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू. जवळजवळ सामन्यातील अजून 7 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्राईकला येतो कुणाल. एक स्फोटक फलंदाज. फुलटॉस चेंडू मिस टायमिंग झालाय. बघूया यष्टी रक्षक चुकी करतायत. झेल सोडलाय आणि कुणाल याला जीवदान. या एका धावेने संघाची धावसंख्या झाली 61 धावा. नक्कीच यष्टी रक्षक मनोज यांनी चुकी केली. कारण की बघायला जर गेलं तर कुणाल हा चांगली फलंदाजी करतोय आल्यापासून. जवळजवळ कुणाल याची वैयक्तिक धावसंख्या जर बघायला गेली तर 12 चेंडू आणि 32 धावांचं योगदान दिलं आहे त्यांनी आपल्या संघासाठी. त्याच कुणालचा झेल सोडला. आणि दिगंबर याची जर खेळी बघायला गेली तर 10 चेंडू आणि 15 धावांवरती खेळतोय तो दिगंबर. पुढील षटक घेऊन आलाय गुरुनाथ. शेवटचं षटक. या वेळेला उत्तुंग फटका आहे. चेंडू जाईल 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 6 धावांसाठी. काय फलंदाजी करतोय कुणाल दानके. सुंदर फलंदाजी बघायला मिळते या वेळेला कुणाल कडून. या वेळेला गुरुनाथचं स्वागत केलंय. षटकार टोकून कुणाल याने या 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 67 धावा. पुढील चेंडू कुणालसाठी गुरुनाथ याचा. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट फटका आहे. क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी. मला वाटतं धाव बाद कुणाल. कुणाल हा बाद झाला वैयक्तिक. 37 धावा करून कुणाल हा बाद झालाय. बघूया नवीन फलंदाज मैदानामध्ये. जय. षटकातील 3रा चेंडू घेऊन जातोय गुरुनाथ दिगंबर साठी. या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय 1 धावेसाठी. बाईकच्या स्वरूपात 1 धाव मिळेल.
धावसंख्या एकने पुढे जाते, धावसंख्या होते 68 धावा. पुढील चेंडू असेल दिगंबरसाठी. गुरुनाथ याचा पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी मारा करतोय गुरुनाथ. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या मात्र जागी. धावसंख्या बघायला मिळते 68, 68 धावा. बघूया षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5वा चेंडू घेऊन जातोय गुरुनाथ. या वेळेला फुलटॉस चेंडू लेग साइडच्या दिशेने फटकवलेला चेंडू. बघा किती धावा मिळतात. चेंडू जातोय सीमा रेषे पार चौकार. 4 धावांसाठी सुंदर फलंदाजी दिगंबर याची. या 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली 72 धावा, 72 रन्स. एक चेंडू शिल्लक आहे. तर बघूया या शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर कशा प्रकारे समाचार घेतोय तो दिगंबर. बघूया दिगंबर साठी शेवटचा चेंडू असेल. गुरुनाथ याचा. या वेळेला मात्र दिशाहीन गोलंदाजी बघायला मिळते. स्क्वेअर मारा वाईट चेंडू घोषित केला पंच रवी यांनी. या एका धाव्याने संघाची धावसंख्या झाली 73 धावा. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राइक एंडवर आहेत दिगंबर धानके. फुल टॉस चेंडूला फेकून दिले मिडो क्षेत्रामध्ये. या वेळेला कोणतीही चुकी नाही. सुंदर असा झेल. दिगंबर बाद. आणि 6 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. 6 षटक संपल्यानंतर वाशाळबी या संघाची धावसंख्या झाली 73 धावा. 74 धावांची आवश्यकता आहे. तर यानंतर सामना होईल श्रीसाई कसारा विपक्ष वेळूक. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी यायचे टॉस साठी. श्रीसाई संघाचा कॅप्टन आणि वेळूक संघाचा कॅप्टन यायचे टॉस साठी. तर चला वाशाळबी संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे आपण. वैतरणा संघ फलंदाज आपले पाठवायचे मैदानामध्ये. 74 धावांची आवश्यकता आहे. चला वैतरणा संघ आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. 74 धावांची आवश्यकता आहे.
तर सलामीची जोडी मैदानामध्ये बघायला मिळते मनोज आणि रमेश. स्ट्राईकला आहेत मनोज, नॉन स्ट्राईकला आहेत रमेश. प्रथम षटक घेऊन आलाय चिन्मय. 74 धावांची आवश्यकता आहे वैतरणा संघाला. तर पेळुक आणि श्री गणेश श्री साई संघामध्ये टॉस होतोय. स्ट्राईकला आहे मनोज, नॉन स्ट्राईकला आहे रमेश. चला सामन्याला सुरुवात करायची पंच. राऊंड द विकेटने मारा करेल चिन्मय. प्रथम षटक घेऊन आला चिन्मय. स्ट्राईकला आहे मनोज. सामन्याला सुरुवात 74 धावांची आवश्यकता आहे वैतरणा संघाला. पहिला चेंडू घेऊन जातोय चिन्मय. आखूड टप्प्याचा चेंडू आहे, मिडॉन क्षेत्रामध्ये भिडकावून दिला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, कोणाला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव पूर्ण आहे. या एका धावेने वैतरणा संघाचं खातं खोललंय. पुढील चेंडू चिन्मयचा रमेश साठी. या वेळेला आखूड टप्पा चेंडू मिस टायमिंग. त्या ठिकाणी चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एक धावेसाठी. श्री साई कसरा टॉसविन झालाय. त्या ठिकाणी बॅटिंग स्वीकारले, फलंदाजी स्वीकारले. फिल्डिंग साठी आमंत्रित केलंय वेळूक संघाला. तर 2 चेंडू आणि 2 धावा झाल्यात. 74 धावा करायच्या आहेत वैतरणा संघाला. स्ट्राईक एंडवर दिसत आहेत मनोज चांगले फलंदाज आहेत वैतरणा संघाचे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, सुरेख चेंडू हाताळला. समोर चांगला फलंदाज दिसतोय चिन्मयाला, तशा प्रकारे मारा करतोय चिन्मय त्या फलंदाजाला. दरम्यान पुढील चेंडू चिन्मयचा मनोज साठी. काय सुंदर गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडूची सांगत होते. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 धावा खर्च केल्या चिन्मय याने. आणि बघायला जर गेलं तर 74 धावांचं बलाढ्य असं आव्हान आहे ते वैतरणा संघाला. पुढील चेंडू असेल मनोज साठी. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू स्टेटच्या दिशेने फटकावला आहे. फटका चांगला फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आहे परीक्षित त्याच्याकडनं. चांगली फेकी देखील बघायला मिळाली. त्यावर एक धाव पूर्ण झाली. एका धावेने संघाची धावसंख्या झाली आहे 3 धावा. षटकातील शेवटचा चेंडू आहे. स्ट्राईकला आहेत रमेश. फुल टॉस चेंडूला फेकून दिलाय लेग साइडच्या दिशेला. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. शेवटच्या चेंडूवरती मात्र चुकी केली आहे ती चिन्मयाने. अतिशय सुंदररित्या हाताळले होते. 5 चेंडूंमध्ये आपल्या 3 धावा केल्या होत्या. शेवटचा चेंडू चुकीच्या पद्धतीने टाकला. फुल टॉस चेंडू फलंदाजाने बघितला. त्या ठिकाणी लेग साइडच्या दिशेने सुंदर असा फटका बघायला मिळाला रमेशच्या बॅटमधून. 6 धावांसाठी षटकार. या 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली 9 धावा. दुसरं षटक घेऊन येतोय दिगंबर, सॉरी कुलदीप. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय कुलदीप. स्ट्राईकला आहेत मनोज. कुलदीपचा पहिला चेंडू आकुटाबाद चेंडू होता. सुरेख असा फटका बघायला मिळाला. कव्हरच्या दिशेने जाईल 4 धावा. चौकार. या 4 धाव्यांनी संघाची धावसंख्या झाली आहे 13 धावा.
बघूया पुढील चेंडू. पहिल्या चेंडूवरती चौकार त्या ठिकाणी बघायला मिळाला. षटकातील दुसरा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू आहे. चेंडू हवेत आहे. बघूया मिस टायमिंग झालाय. चेंडू मला वाटतं 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये पडला. परिणामी 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्या. या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या झाली 15 धावा. षटकातील तिसरा चेंडू घेऊन जातोय कुलदीप. या वेळेला बॅटची काढा घेऊन टप्पा पडून मात्र चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुढील चेंडू कुलदीपचा. मनोज साडी. या वेळेला आखूड टप्प्याचा चेंडू आहे. चेंडू भिरकावून दिला लेग साईडच्या दिशेने. चेंडू हवेच्या झोतामुळे आणखीन गेलाय षटकाराबाहेर. 6 धावांसाठी. या 6 धाव्यांनी संघाची धावसंख्या झाली 21 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत. आतापर्यंत कुलदीप याने 4 चेंडू टाकले, 12 धावा खर्च केल्या. पुढील चेंडू असेल कुलदीपचा मनोज साठी. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सन्मान दिला. कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न नाही. निर्धाव चेंडूची सांगता. षटकातील शेवटचा चेंडू आहे. बघूया पुढील चेंडू. षटकातील शेवटचा चेंडू. 74 धावांची आवश्यकता आहे. 74 धावांची आवश्यकता असताना धावफलकावर धावसंख्या बघायला मिळते 21 धावा. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता. त्या ठिकाणी परीक्षित चुकी करतोय. झेल सुटले परीक्षित याच्याकडनं. मनोज याला मात्र जीवदान मिळालंय. या एका धाव्याने संघाची धावसंख्या झाली आहे 22 धावा. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते 24 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता आहे. जवळजवळ वैतरणा संघाच्या फलंदाजांना 13.00 च्या सरासरीने धावा काढाव्या लागतील तरच वैतरणा संघ हा विजय होऊ शकतो. 24 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता. हॅलो. तर तिसरं षटक टाकण्यासाठी बोलवलं गेलंय दिगंबर धानके या गोलंदाजाला. मला तरी असं वाटतं जोपर्यंत खेळपट्टीवरती मनोज आहे ना तोपर्यंत या धावा होऊ शकतात. कारण की आता 13च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. 4 षटकांमध्ये 52 धावांची आवश्यकता आहे वैतरणा या संघाला. पुढील षटक घेऊन आलाय दिगंबर. तर तिसरं षटक घेऊन आलाय दिगंबर. स्ट्राइक एंडवर आहेत मनोज. दिगंबरचा पहिला चेंडू मनोज साठी. फुल टॉस चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. चेंडू जातो षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या झाली आहे 28 धावा. मी म्हटलंच होतं की जोपर्यंत खेळपट्टीवर मनोज आहे ना तोपर्यंत नक्कीच वैतरणा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. कारण की मनोज हा एक वैतरणा संघाचा अनुभवी आणि एक स्फोटक फलंदाज मानला जातो आणि ते त्याने दाखवून दिलं पहिल्याच चेंडूवरती. बघूया पुढील चेंडू मनोज साठी. या वेळेला लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका. मिस टायमिंग आहे. बघूया
त्या ठिकाणी चुकी करतायत क्षेत्ररक्षक, परिणामी 4 धावा. या वेळेला चुकी होते खेळाडूंकडून. लेग साइडला खेळाडू होते कुणाल आणि परीक्षित होते. कुणाल कडून त्या वेळेला चुकी बघायला मिळाले. दरम्यान पुढील चेंडू दिगंबर याचा. सुंदर असा फटका मिळून क्षेत्रामध्ये. मला वाटतं चेंडू 1 बाउन्स. 4 धावांसाठी. काय फलंदाजी चालली या 3 चेंडूंवरती. मला वाटतं 14 धावा जमा केल्यात फलंदाज मनोज याने. आणि धावसंख्या जर बघायला गेली ना तर धावसंख्या झाली आहे 36 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर. 74 धावांची आवश्यकता आहे. आणि आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते 21 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. बघूया दिगंबर खूपच महाग ठरतोय. 3 चेंडू आणि 14 धावा खर्च केल्यात. पुढील चेंडू असेल दिगंबरचा. स्ट्राईकला आहे तो माणूस साठी. यावेळेला मात्र नो चेंडू घोषित केलाय पंच रवी यांनी. नो प्लस डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. आणि फ्रीट असेल का पंच? नक्कीच फ्रीट आहे या चेंडूवर. ते बघूया. फ्रीटचा चेंडू आहे. स्ट्राईक एंडवर आहे तो मनोज. पुढील चेंडू मनोज साठी. या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फटका चांगला आहे. थोडस त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण खराब बघायला मिळालं. परिणामी दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण झाल्या. या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या झाली आहे 40 धावा. आता मात्र समीकरणाकडे जर बघायला गेलं तर 20 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. यावेळी लालवर फुलटॉस चेंडू होता. फटका मारलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कुणाल. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकी होईपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण झाली. या एका धाव्याने संघाची धावसंख्या झाली 41 धावा. षटकातील शेवटचा चेंडू. मनोज हा वैयक्तिक 16 चेंडू आणि 33 धावांवरती खेळतोय. काय फलंदाजी केली मनोज याने. सुंदर फलंदाजी. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर बघायला मिळतात रमेश साठी पुढील चेंडू होता. सुंदर पद्धतीने चेंडू हाताळला. चेंडू निर्धाव बघायला मिळाला. षटक त्या ठिकाणी संपलाय. आणि या षटकामध्ये जर धावसंख्या बघायला गेली ना तर 19 धावसंख्या खर्च केली दिगंबर याने. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 41 धावा. आणि आता 18 चेंडू आणि 33 धावांची गरज. 18 चेंडू आणि 33 धावांची गरज म्हणजे पर ओव्हर तुम्हाला 11 धावा कराव्या लागतील जर विजय मिळवायचा असेल तर. वैयक्तिक दुसरं सांगित 4था षटक घेऊन आलाय चिन्मय. चिन्मयचा पहिला चेंडू आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. त्यावर 1 धाव पूर्ण झाली. या एका धावाने संघाची धावसंख्या झाली आहे 42 धावा. बघूया चिन्मय वाशाळा बी या संघाचा एक स्ट्रायकर गोलंदाज त्या ठिकाणी बघायला मिळतो. पहिलं षटक हाताळलं होतं चिन्मयने. 9 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर आता 4थं षटक हाताळण्यासाठी बोलवलं गेलं चिन्मयाला. 4थ्या षटकातील दुसरा चेंडू. त्या ठिकाणी सूर्यकाचा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. बघूया किती धावा. 1च धाव. मनोज याने थांबवलंय रमेश याला. कारण की मनोज याला माहिती आहे की मी मारू शकतो आणि मनोज हा मारतोय. चांगली फलंदाजी करतोय मनोज. वैयक्तिक 17 चेंडू आणि 34 धावांवरती खेळतोय मनोज. तर बघूया मनोज साठी पुढील चेंडू चिन्मय याचा. षटकातील तिसरा चेंडू घेऊन जातोय चिन्मय. या वेळेला सुरेख चेंडू हाताळलाय. चांगला फटका बघायला मिळालाय. क्षेत्ररक्षण झालंय
अजय मार्फत चांगली फेकी देखील बघायला मिळते. एक धाव पूर्ण झाली. सुंदर गोलंदाजी. आतापर्यंत 3 चेंडू आणि 3 धावा खर्च केल्यात चिन्मय याने. बघूया पुढील चेंडू. स्ट्राइक एंडवर आहेत रमेश. या वेळेला मिस टायमिंग आहे. बघूया यष्टी रक्षक त्या ठिकाणी कोणतीही चुकी करत नाही. झेल बाद. चांगली गोलंदाजी चिन्मय याची. रमेश बाद झालाय. रमेश जागा सांभाळण्यासाठी आला कल्पेश. आणि समीकरण येऊन ठेपलंय ते 14 चेंडू आणि 30 धावा. बघूया 14 चेंडू 30 धावा. सुंदर गोलंदाजी चिन्मयाची. 4 चेंडू त्या ठिकाणी टाकून झाले. 3 धावा खर्च केला. एक फलंदाज बाद झालाय. दरम्यान पुढील फलंदाज कल्पेश. या वेळेला काय गोलंदाजी करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. निर्धाव चेंडू त्या ठिकाणी. सुंदर गोलंदाजी चिन्मयाची. कल्पेशला मात्र त्या ठिकाणी रोखून धरलाय. बघूया शेवटचा चेंडू आहे. चिन्मयाचा शेवटचा चेंडू. काय गोलंदाजी. सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली आहे चिन्मयाची. 3 धावा खर्च केल्यात. एक फलंदाज बाद करून अतिशय सुरेख. आणि पहिलं षटक हाताळलं होतं याच चिन्मयने 9 धावा खर्च केल्या होत्या. म्हणजे 2 षटक आणि 12 धावा खर्च केल्या एक फलंदाज बाद करून. सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली चिन्मय कडून. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते 12 चेंडू आणि 30 धावा. म्हणजे आता परत एकदा तुम्हाला बघायला जर गेलं ना तर पर ओव्हर 15 धावा कराव्या लागतील जर हा सामना विजयी व्हायचा असेल तर. 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर वैतरणा संघाची धावसंख्या झाली 44 धावा. आता समीकरण येऊन ठेपलंय 12 चेंडू आणि 30 धावा. 74 धावांचा पाठलाग करताना मैदानामध्ये उतरलेले फलंदाज वैतरणा संघाचे त्यापैकी रमेश बाद झालेत. रमेशची जागा सांभाळण्यासाठी आले होते कल्पेश. आणि सलामीला आलेले मनोज अजूनही मैदानावरती दिसतात. पुढील गोलंदाज परीक्षित. परीक्षितचा पहिला चेंडू मला वाटतं वाईट चेंडू घोषित केलाय पंच रवी भोईर यांनी. पहिला चेंडू वाईट चेंडूने त्या ठिकाणी सुरुवात केली आहे परीक्षित यांनी आपल्या गोलंदाजीची. नक्कीच एक सिनियर खेळाडू त्या ठिकाणी त्याच्याशी चर्चा करताना कुलदीप. बघूया पुढील चेंडू परीक्षितचा. स्ट्राइक एंडवर आहेत मनोज. या वेळेला बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एक धावेसाठी. बघूया आतापर्यंत धावसंख्या झाली आहे 46 धावा. बघूया स्ट्राइक एंडवर आहेत कल्पेश. 11 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर आहेत परीक्षित. या वेळेला फुलटॉस चेंडू आहे. चेंडू हवेत आहे. बघूया त्या ठिकाणी षटकार बघायला मिळतोय.
सुंदर फटका बघायला मिळाला कल्पेशच्या बॅटमधून. 6 धावांसाठी षटकार. या 6 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 52 धावा. आता समीकरण येऊन टेपलाय 22 धावा. हॅलो, आता मात्र 10 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. आणि गोलंदाजी मार्कवर दिसतोय परीक्षित. परीक्षित म्हणजे परीक्षित या गोलंदाजाची यावेळेस परीक्षा बघायला मिळते. 2 चेंडू आणि आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात. 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता असताना परीक्षित या गोलंदाजाला बोलवलं गेलं. तर बघूया पुढील चेंडू असेल परीक्षित याचा. स्ट्राइक एंडवर आहेत कल्पेश. आखूड टप्प्याचा चेंडू होता लेग साइडच्या दिशेने फिरकवलेला चेंडू जातोय षटकार. 6 धावांसाठी. या 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 58 धावा. सुंदर फलंदाजीचा नजारा बघायला मिळतोय कल्पेश आणि मनोज मार्फत. काय फलंदाजी करतात. सलामीला आले होते रमेश आणि मनोज. मनोज अजून आपल्याला मैदानावरती दिसत आहेत. त्यानंतर रमेश बाद झाल्यानंतर कल्पेश आले. कल्पेशच्या बॅट मधून 2 षटकार बघायला मिळालेत. 4 चेंडू आणि 12 धावांवरती खेळतायत कल्पेश. तर मनोज खेळतायत 19 चेंडू आणि 36 धावांवरती. दरम्यान फुल चेंडू कल्पेश साठी. या वेळेला फुलटच चेंडू. चेंडू भिरकावून दिला स्टेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक उपस्थित आणि काय झेल पकडलाय. अतिशय सुरेख असा झेल. सुंदर झेल. कल्पेश फलंदाज फेल. आणि अतिशय सुंदर झेल बघायला मिळाला जय मार्फत. आणि कल्पेश बाद झाला. कल्पेशाने लगातार 2 चेंडू आणि 2 षटकार लगावले होते. चार चेंडू झालेत. 8 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे एका चेंडूवरती तुम्हाला 2 धावा कराव्या लागतील किंवा 1-2 मोठे फटके मारावे लागतील जर विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल. जर हा सामना विजयी व्हायचा असेल तर. स्ट्राइकला येतो मनोज. नॉन स्ट्राइकला येतो रोहित नवीन फलंदाज. या वेळेला आखूड टप्प्याचा चेंडू आहे. चेंडू हवेत आहे आणि चेंडू खूप दूर षटकार 6 धावांसाठी. मी म्हटलंच होतं की जोपर्यंत मनोज आहे ना मैदानावरती तोपर्यंत वैतरणा संघाचा विजय निश्चित आहे. कारण की मनोज हे एक स्फोटक आणि अनुभवी फलंदाज आहेत वैतरणा संघामध्ये. आणि जवळजवळ जर मनोज यांची धावसंख्या बघायला गेली ना तर 20 चेंडू आणि 42 धावांची लाजवाब खेळी केली आहे या वाशाळाच्या मैदानावरती. आणि आता मात्र 7 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. आणि नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खोदून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. या वेळेला बाद. काय क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय कुलदीप मार्फत. या वेळेला मात्र कलाटणी मिळू शकते सामन्याला. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. बघू कोणाला बोलवलं जाईल. नक्कीच नवीन फलंदाज मैदानामध्ये कैलास बघायला मिळतात. स्ट्राइक एंडवर आहेत रोहित. तर रोहित आणि कैलास मैदानावरती. मनोज यांनी आपलं काम पूर्ण केलं त्या ठिकाणी आपल्या संघासाठी. नक्कीच सुंदर खेळी केली. 42 धावांची खेळी केली. सहा चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे
बघायला जर गेलं तर 64 धावा झाल्यात, म्हणजे 30 चेंडूंमध्ये 64 धावा या ठिकाणी बघायला मिळतात वैतरणा संघाच्या. त्यामध्ये वैयक्तिक बघायला गेलं तर 42 धावा मनोज यांनी ठोकल्यात. तर चला सामन्याला सुरुवात करा. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे आणि गोलंदाज बोलवला गेलाय एक अनुभवी गोलंदाज कुलदीप. सहा चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर कुलदीप. स्ट्राईकला येतो कैलास. कैलास साठी या वेळेला चुकी होते गोलंदाजाकडून. नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. मला वाटतं खेळपट्टीच्या खूपच बाहेर चेंडू टाकला गेला, त्यामुळे पंच रवी भोईर यांनी नो चेंडू घोषित केला. त्यावर फ्रेडची संधी असेल. फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची संधी असेल. फलंदाज फक्त या चेंडूवरती ना धावबाद होऊ शकतो. या वेळेला मोठा फटका आहे आणि चेंडू जातोय षटकार. सुंदर फलंदाजी. काय फलंदाजी केली वैतरणा संघाच्या फलंदाजांनी. अप्रतिम खेळी जर बघायला गेली ना तर मनोज याने केली. अतिशय सुरेख नेत्रदीपक फटके देखील बघायला मिळाले मनोजाच्या बॅट मधून. जवळजवळ 42 ते 43 धावांची एक सुंदर खेळी करून बाद झाला मनोज. त्यानंतर कैलास आला. कैलास याने 10 धावांची गरज असताना षटकार ठोकला आणि या वेळेला मात्र 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. बघूया पुढील चेंडू कुलदीप यांचा कैलाससाठी. 74 धावांचा पाठलाग करताना मैदानामध्ये उतरला होता फलंदाज वैतरणा संघाचे. या वेळेला चांगला चेंडू आहे आणि धावबाद होतोय कैलास. चांगली गोलंदाजी आहे. जर या अगोदरचा जर चेंडू अशाच पद्धतीचा जर टाकला असताना तर कोणताही मोठा फटका बघायला मिळाला नसता. परंतु दुसरा चेंडू अतिशय सुंदर पद्धतीने हाताळला गोलंदाज कुलदीप याने. त्यावरती यष्टीरक्षक भूषण याने कैलासला बाद केले, धावबाद केले आणि कैलास धावबाद झाल्यानंतर मैदानामध्ये आला भगवान. तर 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. बघूया पुढील चेंडू असेल कुलदीपचा भगवान साठी. 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. या वेळेला आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडू भिरकावून दिलाय पाणलेकच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. आता मात्र 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. हाच वाशाळबी हा संघ दिवस क्रमांक 2 होता ना, त्यावेळेस करंजपाडा या संघाविरुद्ध या संघाची मॅच होती. करंजपाडा विपक्ष वाशाळबी. त्यावेळेस 73 धावा चेस करायच्या होत्या करंजपाडा या संघाला. त्या दिवशी करंजपाडा संघ 1 धावेने हारला होता. बघूया आजच्या दिवसातील वैतरणा संघ 74 धावांचा पाठलाग करताना दिसतोय या मैदानावरती. ज्या वेळेला ओव्हरथ्रो होतोय बघूया. चेंडू येतोय सीमारेषेच्या दिशेने आणि या ठिकाणी वैतरणा संघ विजयी. काय खेळ केलाय वैतरणा संघाने. अतिशय सुरेख फलंदाजी वैतरणा संघ. अभिनंदन. वाशाळा संघ कौतुक असेल. आणि जवळजवळ 3 चेंडू राखून 74 धावा या ठिकाणी चेस केल्या वैतरणा संघाने. अभिनंदन वैतरणा संघ कौतुक असेल वाशाळा संघ आपला. हॅलो चला वेळूक संघ क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आपलं. कोणताही विलंब होऊ नये अशी विनंती असेल.